नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे। पौषवारी यात्रा उत्सव 2024 दिनांक 4 फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेला आहे। जवळजवळ 600 ते 700 दिंड्यांच्या आसपास या ठिकाणी संस्थांच्या सभामंडपामध्ये नोंदणी झालेली आहे। तेवढा संपूर्ण भाविकांच्या दिंड्यांचा स्वागत या ठिकाणी संस्थांच्या वतीने चालू आहे। आज रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत या दिंड्यांचं स्वागत संस्थांच्या वतीने नारळ प्रसाद देऊन होत आहे। खरं तर खूप आगळा वेगळा उत्साह यावर्षी पौषवारीमध्ये दिसत आहे। जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षा 1,00,000 ते 1.5 लाख भाविक जास्त असण्याचा अंदाज संस्थांमार्फत व प्रशासनामार्फत बांधला जात आहे। भाविकांमध्ये खूप चांगला उत्साह आहे। निवृत्तीनाथ समाधी संस्थांनी प्रशासनाकडे वारकऱ्यांच्या सुखसुविधांसाठी खूप चांगल्या प्रकारची मागणी केली, पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश येऊन इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या सुखसुविधांसाठी महानगरपालिकेकडे जो गेल्या अनेक वर्षांपासून 1.25 कोटी ते 1 कोटीपर्यंतचा जो निधी येत होता त्या निधीचा काही भाग निवृत्तीनाथ संस्थांच्या सुखसुविधांसाठी जी वारकऱ्यांना केली जाते तो प्रत्यक्ष निवृत्तीनाथ संस्थांना त्या सुखसुविधांचा लाभ इतिहासात प्रथमच होणार आहे। पौषवारीची दखल इतिहासात प्रथमच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घेतली। त्या पौषवारीच्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा VC मार्फत कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि कुठल्याही प्रकारचा निधी असेल सुखसुविधांसाठी संस्थांना म्हणा किंवा वारकऱ्यांना कमी पडू नये असा आदेश संस्थांना माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे। स्वतंत्र दर्शनबारी असेल, दर्शनबारीमध्ये आरोग्य व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, कृत्रिम सभामंडप असेल। गेल्या 2 वर्षापासून संस्थांचा जीर्णोद्धाराचं कार्य आणि पौषवारी ह्या एकत्र येत आहे। जीर्णोद्धाराचं प्रसाद योजनेअंतर्गत जे चालू असलेलं काम ते 80% पूर्ण झालेलं आहे। ते पुढेही पूर्णत्वास येणार आहे। दगडी सभामंडपाचं काम जे वारकऱ्यांच्या स्वप्नातला दगडी सभामंडप होता त्या कामास प्रारंभ झालेला आहे। 9 जानेवारी दिनांक 9 जानेवारीला प्रारंभ केलेल्या दगडी सभामंडपाचं काम पौषवारीच्या अनुषंगाने अत्यंत नियोजित वेळेमध्ये 30 जानेवारीला पूर्ण होऊन वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संस्थांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे। आणि त्याच दगडी सभामंडपाच्या पायावर पूर्ण झालेल्या पायावर आज कृत्रिम सभामंडप अत्यंत सुंदर सुशोभीकरण करून उभारण्यात आलेला आहे। वारकरी खूप चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊ शकत आहे। मुखदर्शनाची स्वतंत्र रांग, येणाऱ्या दिंड्यांची मुखदर्शनाची स्वतंत्र रांग, प्रत्यक्ष दर्शनबारीमध्ये उभ्या असलेल्या भाविकांची स्वतंत्र रांग आणि इतर दर्शन अशी खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी न होता चांगल्या प्रकारे सर्व भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे। येणाऱ्या सर्व भाविकांच्या इच्छा विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या भविष्य सर्व मनोकामना पूर्ण करतील अशी सदिच्छा मी व्यक्त करतो। तशी मागणी मी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांकडे करतो। आणि अजून पौषवारीचे 2 दिवस पुढचे अत्यंत महत्त्वाचे आहे। आज रात्री संस्थांची पूजा होणार आहे। त्यानंतर दिनांक 6 रोजी पहाटे प्रशासकीय महापूजा होणार आहे। त्या महापूजेसाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित असणार आहे। त्यानंतर संपूर्ण दिवसभर वेगवेगळे उत्सव परंपरेचे एकादशीच्या दिवशी संस्थांच्या कीर्तन मंडपामध्ये संपन्न होणार आहे। त्यानंतर दिनांक 7ला काल्याचं कीर्तन होणार आहे आणि दिनांक 9ला प्रक्षालन पूजा होऊन या सोहळ्याची सांगता होणार आहे। या सर्व दरम्यान भाविकांनी अत्यंत शांततेत दर्शन घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आता शिस्तबद्धपणे संपूर्ण पौषवारी पार पडत आहे पुढील 2 दिवसासाठी सुद्धा ती पार पडो आणि ही पौषवारी निर्विघ्न पार पडो अशी पांडुरंग चरणी विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो। ही पौषवारी आणि वारकऱ्यांच्या सुखसुविधा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आमचे संपूर्ण विश्वस्त मंडळ, संस्थांचे सचिव असतील, ॲडव्होकेट घोटेकर साहेब, संपूर्ण विश्वस्त मंडळ असेल, हे संपूर्ण खूप चांगल्या प्रकारे पाठपुरावा करत आहे आणि प्रथमच इतिहासात केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन पौषवारीला शासनाच्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। त्या आणि भविष्यात त्या सुखसुविधा कायम करण्याचे आदेशसुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे। ही खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रशासनाचं, माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण वारकरी भाविकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की ह्या पौषवारीसाठी संपूर्ण ते सहकार्य करत आहे। आणि थांबतो सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे म्हणा धन्यवाद। विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा बहुप्रतीक्षित जीर्णोद्धार आता पूर्णत्वास येण्याच्या दिशेने आहे। केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत निवृत्तीनाथ समाधी संस्थांचं संपूर्ण जीर्णोद्धाराचं कार्य गेल्या 9 ते 12 महिन्यापासून चालू आहे। त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असेल, त्यानंतर दर्शन ओरी असेल, दर्शन बारी असेल यांचं काम 80% पूर्णत्वास आलेलं आहे।
प्रसाद योजनेअंतर्गत जो सभामंडप निवृत्तीनाथ समाधी संस्थांना मिळालेला होता तो RCC आणि क्लायडिंगचा होता, परंतु संपूर्ण वारकऱ्यांची, संपूर्ण महाराष्ट्रभरातील भाविकांची अशी इच्छा होती की हा सभामंडप दगडी बनावा, पूर्णतः काळ्या पाषाणातील बनावा, गाभारा पूर्ण काळ्या पाषाणातील मागील विश्वस्त मंडळाच्या कार्यकालात पूर्णत्वास आलेला आहे, त्याचं सुवर्ण कलशारोहण झालेलं आहे आणि आता संपूर्ण वारकऱ्यांच्या, भाविकांच्या स्वप्नातील दगडी सभामंडपाचं काम निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीने प्रारंभ झालेलं आहे. त्याचं पायापर्यंतचं काम मागील 20 दिवसापासून सुरू करण्यात आलेलं होतं. ते 30 जानेवारी रोजी पूर्णत्वास आलेलं आहे. मी संपूर्ण भाविकांना विनंती करेल की आपल्या सर्वांच्या स्वप्नातील हा सभामंडप साकारण्यासाठी यामध्ये प्रत्येक वारकऱ्यांनी या निधीच्या अंगाने, निधीच्या रूपाने यामध्ये सहभाग घ्यावा आणि हा सभामंडप पूर्णत्वास येण्यासाठी यथाशक्ती दानधर्म, संस्थांची पावती फाडून किंवा संस्थांचा QR कोड जो आहे त्या स्कॅन करून ही यथाशक्ती दानधर्म करावा किंवा ऑनलाईन संस्थांचा अकाउंट नंबर घेऊन त्यासोबत सुद्धा तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकतात, अशी विनंती मी पौषवारीच्या निमित्ताने संपूर्ण वारकरी भाविकांस करतो. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी या ठिकाणी सुरू आहे आणि 9 तारखेला तिचा समारोप होत आहे. केवळ वारीच्या अनुषंगाने जर बोलायचं ठरलं तर अनेक पालख्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता जास्त आलेल्या आहेत आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या वारीबरोबरच निवृत्तीनाथांच्या वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला तर ते वाङ्मयसुद्धा थोडंसं दुर्लक्षित आहे. त्या अनुषंगाने संस्थांनी मागच्या वर्षीपासून एक थोडासा एक उपक्रम असा हाती घेतलेला आहे की निवृत्तीनाथांच्या साहित्याच्या अंगाने सुद्धा त्यामध्ये ते तळागाळामध्ये पोहोचलं पाहिजे. या ठिकाणी निवृत्तीनाथांचं आद्यपीठ आहे, भक्तिपीठ आहे, वारकऱ्यांना एक हे प्रेरणास्थान आहे. मात्र त्यांचं वाङ्मय जे आहे ते काही दृष्ट्या दुर्लक्षित आहे. तर मग त्या ठिकाणी ते अधिक लोकाभिमुख व्हावं यासाठी इथे यशवंतराव महाराज मुक्त विद्यापीठ आहे, तिथे निवृत्तीनाथांचं अध्यासन व्हावं हा एक महत्त्वाचा प्रकल्प, महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते संस्थांनी ठेवलेलं आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये त्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार आहे. त्या सर्व विश्वस्त मंडळ त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि पुढील काही दिवसात ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. शासनानंही त्या दृष्टीने प्रस्ताव शासनाकडे आम्ही सोपवणार आहे. नमस्कार, मी गणेश भिकुजी लोट. माझ्या समोर जो समुदाय दिसतोय बरोबर आलेले आहेत. आम्ही गंगापूर मुक्काम पोस्ट गंगापूर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे ह्या ठिकाणाहून आलेलो आहे. सलग 3 वर्ष यावं अशी अपेक्षा ठेवून आम्ही येत होतो. 2018-19ला आम्ही आलो, परंतु 20ला कोरोनाच्या काळामध्ये जे बंद झालं ते खंडित पडल्यामुळं पुन्हा चालू करायचं होतं, म्हणून चालू वर्षी आम्ही पुन्हा ती यात्रा आमची चालू केलेली आहे. आणि दरवर्षी येऊन रात्री साधारण 11-11:30ला आम्ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघतो आणि सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही पुन्हा आमच्या निवासी म्हणजेच गंगापूरला शेतीकामासाठी निघून जातो. ही आमची दरवर्षीची यात्रा असते. परंतु ह्या वर्षी एक नाविन्य म्हणून निवृत्ती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी महाद्वार आणि नंतर गुंफा वगैरे बघण्यासाठी आम्हाला जायचं, म्हणून आम्ही या ठिकाणापर्यंत आता आलेलो आहे. आणि आमची माहिती आपण या चॅनलमार्फत पुरवल्याबद्दल आपलेसुद्धा आम्ही शतशः आभार, धन्यवाद. ही जी वारी करताना एक सत्वपरीक्षा आम्ही असं जाणतो, ज्या नाही श्लोक आहे ब्रह्मगिरी, तर ब्रह्मगिरीची जी आहे हे ज्याची ब्रह्मगिरीची आहे ती पुण्याची वारी असल्यामुळं आम्ही त्या वारीमध्ये सामील होतो. सपत्नीक येतो. आज आमची पत्नी अनवाणी, बिना चप्पलची, आणि म्हणजे ज्याला आपण एक अजून जरा धारिष्ट्याने सांगावं लागेल की लघुशंकेला सुद्धा बाहेर जायचं नाही, अशी वारी पूर्ण करायची. ह्या वारीमध्ये ती सुद्धा माझ्याबरोबर सामील झालेली आहे. अशी आमची सर्व जोडपी एकत्र आलेली आहेत आणि आम्ही आता त्या वारीला प्रवासाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. श्रीमन निवृत्तीनाथ येथे ख्यातम दैवतम आश्रयत ही या ठिकाणी निवृत्तीनाथांची यात्रा चालू आहे. अनेक ठिकाणून या ठिकाणी भाविक आलेले आहेत. या वारीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आळंदीची वारी कार्तिक एकादशीला झाली. मार्गशीर्षी वारी जी असते ती सोपान काकाची असते. या ठिकाणी यात्रा आळंदीची जी आहे ती त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी समाधी काळ आहे. त्या ठिकाणी सोपान काकांचा तो समाधी काळ आहे. परंतु या ठिकाणी निवृत्तीनाथांची यात्रा जी भरते ही काही निवृत्तीनाथांची समाधी काळ नाही. आणि म्हणून या गोष्टीला अनन्यसाधारण का महत्त्व आहे तर त्या काळामध्ये पूर्वीच्या लोकांनी असं लक्षात घेतलं की निवृत्तीनाथांची पण वारी भरली पाहिजे.
कारण असं आहे की निवृत्तीनाथांचा जो समाधी काळ जो आहे तो ज्येष्ठ वद्य द्वादशी आहे आणि ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथ स्वतः पंढरपूरला पायी जात असतात आणि म्हणून या ठिकाणी या इथे वारीचं काळ आहे महत्त्व. बस वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ असलेले विश्वगुरू सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची ही पौष वारी आहे. आज दशमीचा पर्वकाळ आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक वारकरी भाविक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येत आहेत, काही येऊन ठेपलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या वाऱ्यांपैकी ही पौष वारी अत्यंत महत्त्वाची वारी आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज संस्थांची अत्यंत विकसितपणे विकासाची कामं इथे चाललेली आहेत. मंदिराचं काम परिपूर्णत्वाला गेलेलं आहे. परिसर आराखड्याची कामं चालू आहेत. आत्ता अद्ययावत असलेलं विश्वस्त मंडळ, अध्यक्ष आणि सगळी त्यांची टीम अत्यंत सुंदरपणे काम केलेलं आहे. इतकी सुंदर वारीचं नियोजन या विश्वस्त मंडळाने केलं आहे. त्यांचं कौतुक केलं तेवढं थोडंच आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारनेही या वारीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वारकऱ्यांच्या सुखसुविधा दिल्या पाहिजे. ही नेहमीच वारकऱ्यांची मागणी होत आली आणि होत राहणार आहे, पण सरकार त्या दृष्टीने लक्ष देत नाही. ते दिलं पाहिजे आणि हा आनंदाचा सोहळा आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी हा आनंद उत्सव आहे. आज इथं महाराष्ट्रातले प्रमुख काही कीर्तनकारी उपस्थित आहेत. त्यातले उमेश महाराजजी दशरथे तेही कीर्तनकार उपस्थित आहेत. तेही आपल्या भावना व्यक्त करतील. सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. आताच आदरणीय हरिभक्तीपरायण संजयजी महाराज धोंडगे, आदरणीय नाना यांनी वारीच्या संबंधानं मांडलेला जो विचार आहे, निवृत्तीनाथाचा समाधी सोहळा ज्येष्ठामध्ये असतो, पण ज्येष्ठामध्ये सर्वांनाच ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आपण सर्वच पंढरपूरच्या वाटेला असतो. कोणी ज्ञानोबाराच्या सोहळ्यात, कोणी निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात. म्हणून या ठिकाणी समाधीजवळ समाधी सोहळा संपन्न करता येत नाही. म्हणून जुन्या वारकऱ्यांनी ही पौषवारी स्वतंत्र निवृत्तीनाथाकरता ठेवून ती तहान या वारीमध्ये हे वारकरी संप्रदाय भागवत असतो. त्यानिमित्ताने सर्वच वारकरी मंडळी आज या त्र्यंबक शिखरी असणाऱ्या राजाच्या दरबारात येऊन ठेपलेले आहेत. दशमीचा दिवस आहे आणि मंदिराचं काम, मंदिराचा विकास जर आपण पाहिला तर जवळजवळ मी इथे 30 वर्षापासून वारीला येत असतो. त्यामध्ये जे प्रगतीपथावर जे काम आहे, सध्याची ट्रस्टी मंडळी, आधीची मंडळी त्यांनी जर पाया भरला असेल तर यांनी कळस केला असेल, त्यांनी कळस केला असेल तर यांनी शिखर रचलं असेल, त्यांनी शिखर रचलं असेल, त्यांनी पताका लावलेली आहे. असं गोड कार्य संगणमताने वारकरी संप्रदायाच्या दातृत्वाने चालू आहे. शासनाचं लक्ष पण थोडं कमी पडतं आहे. शासनानं लक्ष जर दिलं तर हे काम अजूनही सचोटीने होईल आणि वारकऱ्यांच्या सुविधा अजून चांगल्या होतील आणि वारकरी संप्रदाय सदैव त्यांच्या पाठीशी राहील अशी भावना व्यक्त करतो. आलेल्या सर्व वारकऱ्यांना, सर्व सोशल मीडियाला यांना या वारीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. यदक्षरं मनाखेयम आनंदीं मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रय. आज या पौषवारीच्या निमित्ताने सर्व वारकरी भाविक या ठिकाणी प्रस्थान करत आहेत. काही वारकरी आलेले आहेत, काही वारकरी उद्याही येणार आहेत आणि या पौषवारीचा आनंद आपण सगळेच उपभोगणार आहोत. मी महत्त्वाचं एक विशेष बोलेल की खऱ्या अर्थी माझ्या मुक्ताई आईसाहेबांनासुद्धा आनंद होत असेल की मोठ्या बंधूंचा सोहळा इतका आनंदाने पार पडतो आहे. खऱ्या अर्थी महिलांच्या बाजूने जर बोलायला गेलं तर मागच्या वारीपेक्षा या वारीमध्ये मला बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पालख्यांमध्ये जर 50% पुरुष असतील तर 50% महिला वारकरी आहेत. आणि मी माझ्या नेहमीच्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये सांगत होती की यावेळी महिलांना सगळ्यात जास्त संख्येने जायचं आहे आणि बहुसंख्येने महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. बरं, महिला उपस्थित तर झाल्याच, पण मला प्रत्येक महिलेमध्ये माझ्या निवृत्तीदादांच्या भगिनी म्हणजे मुक्ताई आईसाहेब दिसतात आणि मुक्ताई आईसाहेब म्हणून प्रत्येक महिलेनं अत्यंत छान प्रकारे कार्य पार पाडलेलं आहे. प्रत्येक पालखी येत असताना सडा टाकणारी माझी मुक्ताई आहे, रांगोळी रेखटणारी माझी मुक्ताई आहे आणि माझ्या दादांचा सोहळा कसा छान पद्धतीने पार पडता येईल हे माझ्या प्रत्येक मुक्ताईला वाटतं. आणि माझ्या सगळ्या मुक्ताईंना, माझ्या सगळ्या महिला वारकऱ्यांना मी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की वारी तुमच्याकडनं अखंड चालू राहावी आणि या वारीचा आनंद आपण सगळ्यांनी उपभोगावा. सर्व ट्रस्टींच्या वतीने,
मी सर्व महिला वारकरी, पुरुष वारकरी आणि सर्व वारकऱ्यांना मात्र या ठिकाणी पौषवारीच्या खूप खूप शुभेच्छा देते. रामकृष्ण हरी. अखंड निवृत्तीनाथाची वारी जवळजवळ गेल्या 20 ते 21 वर्षापासून करतो आहे जागराची. आणि पैठणच्या दिंडी संघ आमच्या गावचा बारगाव पिंपरीचा जागर असतो आणि त्या जागराच्या निमित्ताने आम्ही काकडा भजन, वासुदेव पांगुळ आणि निवृत्तीची महापूजा बघतो. आणि निवृत्तीदादांचं आम्हाला एवढा आशीर्वाद आहे की त्यांच्या कृपा प्रसादाने दरवर्षी आम्हाला जागराच्या निमित्तानं इथं त्यांच्या चरणाशी जागा भेटते. आणि खरोखर आमचा लाभ हा पारमार्थिक दृष्टीने फार महालाभपुकासाठी विश्रांतीचा पायी संताची या पायी तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. खरोखर दादांचे खूप पूर्ण आशीर्वाद आहे आमच्यावर. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. आज आपल्याबरोबर येवला तालुक्यातील अंगणगावचे काही वारकरी भक्त मंडळ आपल्याबरोबर आहेत. ते आपल्याला निवृत्तीदादांच्या वारीविषयी काही माहिती सांगतायत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. निवृत्तीनाथ दादांच्या वारीविषयी काय वाटतं? तर आता प्रथम सांगायचं म्हणजे आम्ही येवला तालुक्यातून आलो आहे. येवला तालुक्यातून अंगणगाव या गावातून आमची वारी आली. श्री सद्गुरू कानिफनाथ महाराजांची आम्ही दिंडी आणली इथपर्यंत. तर निवृत्तीदादाविषयी सांगायचं जर ठरलं तर आम्हाला येताना आमचा आता 5वा-6वा मुक्काम आहे. आज आम्ही 6 दिवसापूर्वी निघलो आहे तिथून. आम्ही 31 तारखेला निघलो होतो तर आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. तर वाचताना येताना अनेक समस्या तर आल्याच. थंडी आहे, ऊन आहे, पण मग इथं आले एकदम प्रसन्न वाटलं. ज्यावेळेस आम्ही निवृत्तीदादा चरणापर्यंत आलो एकदम प्रसन्न वाटलं. तर मला तरी वाटतं जे आता जे पाहतील ऐकत असतील तर सर्व भाविकांनी यायला पाहिजे इथं. कारण की सगळ्या संतांमध्ये थोर संत म्हणजे निवृत्तीदादा आहे. कारण की सगळे जगातले जेवढे तीर्थ आहे सर्व तीर्थ निवृत्तीदादा चरणावरती. तर मला तरी वाटतं न इतरांनी कुठं न जाता डायरेक्ट इथं जर त्र्यंबकेश्वरला जर आले तर त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे. आणि आमच्याबरोबर आमचे गुरुजी निवृत्तीनाथ बाबा मार्कंडे ऋषी जागेवर सगळे देवस्थान आहे तिथं. गंगाद्वारे शंकरजीने जपतात पिलेले तिथं. देव त्याच्यासाठी येईल. देव आले कशासाठी? महाकालासाठी. महाकाल केले होते कुठं? मग तुम्ही सप्तशृंगीला मारून टाकलं होतं कोणी सप्तशृंगी मातांनी. आणि शेवटी देव आले होते शंकरजीला वाचवायला इकडं. आदेश. रामकृष्ण हरी. आज आपल्याबरोबर लासलगावचे निलेश महाराज पवार आहेत. ते आपल्याला निवृत्तीनाथांच्या वारीविषयी सांगतायत. रामकृष्ण हरी. आज आपण या ठिकाणी सर्वजण या पौषवारीनिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत. अत्यंत सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी आता सगळीकडंच मृदुंगाच्या आवाजामध्ये, या ठिकाणी टाळांच्या गजरामध्ये सगळीकडेच निवृत्तीदादांचा जयघोष या ठिकाणी पार पडतोय. अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा पार पडत असताना या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याला अत्यंत मोठं असं वैभव जे लाभलं आहे ते म्हणजे विश्वाचे गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीदादा. या ठिकाणी निवृत्तीदादा म्हणजे हे या ठिकाणी कोणा एकाचे गुरु नाहीत महाराज, अखिल विश्वाचे गुरु म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आहेत. या ठिकाणी बाबांना निवृत्तीदादांच्या बाबतीत जर वर्णन करायचं जर झालं, निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती असं वर्णन केलं जातं. निवृत्ती नामाचा निस्ता जप जरी घडला तरी आपल्या ठिकाणी चित्तामध्ये पाप नाहीसं होतं. एवढी ताकद या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांच्या नावामध्ये आहेत महाराज. या ठिकाणी संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुतड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. संतांचं महिम्याचं वर्णन करणं
हे या ठिकाणी शब्दाने वर्णन करू शकत नाही. फक्त एकच करायचं, श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या न्यायाने फक्त संतांच्या चरणावरती काय करायचं आहे महाराज, तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. संतांचा महिमा हा अत्यंत दुर्गम असा असतो महाराज. पण संतांच्या चरणावरती एकदा का लीन झालं रे झालं, देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाहीत. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. या ठिकाणी आपल्याला 4 मुक्त्या सांगितल्या जातात, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुजता. म्हणजे थोडक्यात भगवंतापर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर भगवंतापर्यंत नेणारे कोण असतील तर ते विश्वाचे गुरु सकळ संत श्री निवृत्तीनाथ महाराज. तुम्ही यांच्या चरणावरती या ठिकाणी आपलं मस्तक टेकवा. या ठिकाणी 100% ते भगवंतापर्यंत तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाहीत. असा संतांचा हा महिमा आहे. आणि या संतांच्या महिमेमध्ये वर्णन करत असताना वारीचं महत्त्व या ठिकाणी प्रगट केलं जातंय. वारी कशा करता करायची खरं सांगू का महाराज, या ठिकाणी कायेने, वाचेने आणि मनाने या ठिकाणी आपण भगवंताशी समर्पित होणे, संतांशी समर्पित होणे, याच्याकरता ही वारी करायची असते. खरी गोष्ट सांगू का, या ठिकाणी या महाराष्ट्रासारखा प्रांत नाही, ज्ञानोबा तुकोबराय निवृत्तीदादा सारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा यासारखे ग्रंथ नाही, आणि रामकृष्ण हरी सारखा दुसरा मंत्र नाही. असा आपण या ठिकाणी या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीदादांच्या चरणावरती आपण सर्वजण आलेले आहात. एकच विनंती करेल, निवृत्तीदादा आम्हा सर्व वारकऱ्यांवरतीच नव्हे तर या ठिकाणी जे वारीला आले नसतील त्यांच्यावरती सुद्धा नोके या ठिकाणी अख्ख्या विश्वातील सर्व मंडळींवरती निवृत्तीदादा या ठिकाणी तुमचं कृपाछत्र असू द्यावं, एवढीच विनंती निवृत्तीदादांच्या चरणावरती करायची. या ठिकाणी बोल निवृत्तीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज गांगुर्डे चांदवडकर उर्फे कळमनेकर आज आपल्या सोबत आहेत. हे या ठिकाणी आपल्या पौषवारीचा महिमा या ठिकाणी श्री रमेशजी महाराज या ठिकाणी सांगत आहेत. ऐका काय वाटते महाराज. रामकृष्ण हरी. मी रमेश दत्त गांगुर्डे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था माझे विद्यार्थी. आज या ठिकाणी वारीचं महत्त्व सांगत असताना, मानवी जीवन जगत असताना 2 वाऱ्या आहेत, एक देवाची वारी आणि दुसरी संतांची वारी. तर संतांच्या वारीबद्दल बोलायचं जर झालं तर भगवान विष्णू भगवान लक्ष्मीला प्रश्न विचारतात. लक्ष्मीने भगवान विष्णूला असे प्रश्न विचारले, देवा तुमच्या आवडीचं काय, तर अनेक सांगत असताना शेवटी तेही प्राणाप्रवृत्ती, तेही हा शब्द भगवान निवृत्तीनाथ दादांकडे लावला. त्याहीपेक्षा अर्जुनाचा प्रश्न असा आहे, देवा तुझं उपास्य दैवत कोणतं, तर अर्जुनाला भगवान परमात्म्याने असं सांगितलं, माझं उपास्य दैवत जे आहे माझ्या प्रेमळ भक्तांची जे वार्ती जगाला सांगतात आणि ऐकतात, असं प्रेमळ भक्तांची जी काय वार्ता जगाला सांगणारे आहेत. कोणते प्रेमळ भक्त आहेत ते संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा. मानवी जीवन जगत असताना मोक्ष प्राप्त करायचा असर निवृत्तीदादांच्या नामचिंतनानं होतो आणि संपूर्ण जगाचा जीवाचा अट्टा असतो आहे म्हणजे आपल्या संपूर्ण कुळांचा उद्धार. जो करील याची यात्रा तो सालील सकळ हे गोत्रा, सकळ हे कळे पवित्रा याचीची दर्शनी होते. अशी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा यांचा पौषवारीची थोडीफार महती सांगण्याचा योग श्री बालाजी TV चॅनल यांच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आज महाराष्ट्रातील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज खरात आज या ठिकाणी मुलाखत देत आहेत. त्यामध्ये वारीचं महत्त्व त्या ठिकाणी आणि निवृत्तीदादांचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादित करत आहेत. महाराज आज तुम्ही आलात, कसं वाटतंय. रामकृष्ण हरी. हा पौषवारीचा सोहळा संपूर्ण भारतभरातून येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी पाहून मनाला मनस्वी आनंद होतो आहे. नेहमी निवृत्तीतच राहणारे निवृत्तीनाथ महाराज पण आता सगळ्या प्रवृत्तीतल्या लोकांनासुद्धा इथं बोलवून यांनासुद्धा निवृत्तीचा प्रसाद देण्याचं काम करताय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हे पाहून मनाला आनंद होतो आहे. खरं म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी होत असतो. त्या दिवशी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नगरला असते आणि तिथेच सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीत तो सोहळा संपन्न होतो. म्हणून संत एकांती बैसले, सर्व संत एकांतात बसले. सगळ्या संतांच्या सोहळे होत आहेत पण त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा
पाहिजे तेवढा होत नाही. म्हणून जोपूळ, नाशिक जिल्ह्यातलं जोपूळ, पाटील बाबाचं जोपूळ, त्या जोपूळचे पाटील बाबा असतील, योगीराज गंगागिरीजी महाराज असतील, सद्गुरू जोग महाराज असतील, या सगळ्या संतांनी निर्णय करून त्र्यंबकेश्वरला पौषवारीचा हा पौष वद्य एकादशीचा सोहळा भरवण्याचं ठरवलं. आणि सुरुवातीला युएलएचे रोप लाविले द्वारी 18व्या शतकात, पण आज मात्र त्याचा वेलू गेला गगनावरी माऊलींच्या भाषेमध्ये. अशा भव्य आणि दिव्य स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे. निवृत्तीनाथ महाराजांची ही वारी आपल्या जीवनातली जन्ममृत्यूची वारी चुकवणारी वारी आहे. म्हणून इथल्या डोंगराला जर प्रदक्षिणा मारली तर भारतातला असा अद्वितीय हा डोंगर आहे. बाकी इतर ठिकाणी हिल स्टेशन असतात, परंतु त्र्यंबकेश्वरला असा डोंगर आहे की त्याला प्रदक्षिणा जर मारली तर नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. इतर ठिकाणी फक्त नद्या असतात, पण इथं तीर्थ आहे आणि या तीर्थात स्नान जर केलं, कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी राहणे. इथल्या बाकीच्या डोंगरांकडे पाहिल्यावर हिरवळ दृष्टीच पडते, डोळ्यांना 2 मिनटं शांतता वाटते, परंतु इथल्या डोंगराकडे पाहिल्यानंतर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. आणि हे काहीच जरी जमलं नाही, घरी बसून नुसतं त्र्यंबकेश्वरचं, ब्रह्मगिरीचं आणि गंगेचं स्मरण केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, असं हे पवित्र त्रिअंबक आहे. इथं देवसुद्धा त्र्यंबक आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचं शिवलिंग आहे. इथं पर्वतसुद्धा 3 आहेत, ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि अंजनेरी. इथे तीर्थसुद्धा 3 आहेत, एक गोमुख आहे, एक कुशावर्ता आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथं गोदावरी नदी उगम पावते ते आहे. म्हणजे 3 तीर्थ आहेत, 3 पर्वत आहेत, 3 देव आहेत आणि 3 ऋषी आहेत. गौतम ऋषींचं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर गैनीनाथांचं त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर निवृत्तीनाथांचं त्र्यंबकेश्वर, असे 3 संत देखील या ठिकाणी आहे. म्हणून नावातच सगळं येतं त्रिअंबक. त्रि म्हणजे 3 आणि अंबक म्हणजे नेत्र. 3 नेत्र. व्यवहारामध्ये 2 नेत्र असतात आणि त्या 2 नेत्र कायम बाहेरचंच पाहत असतात, पण बाहेरचं पाहून झाल्यानंतर आता आपण कधीतरी आतमध्ये पण पाहिलं पाहिजे. मग आतमध्ये पाहण्याकरता हे बाहेरचे 2 नेत्र काही कामाचे नाही, त्याच्याकरता 3रं नेत्र पाहिजे. आणि 3रं नेत्र जे ज्ञानाचं नेत्र कोण देणार असेल तर निवृत्तीनाथ महाराज देतात. कारण जगाची माऊली ज्ञानोबार आहे, त्यांनासुद्धा हे ज्ञान जर कोणी दिलं असेल ज्ञानाचं नेत्र तर निवृत्तीनाथांनी दिलं. म्हणून ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिले माझे हाती. आणि तेच आपल्याला पाहिजे असेल तर आपण निवृत्तीनाथांची वारी करावी. निवृत्ती या 3 शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपलं अशांत जीवन शांत होऊन जातं. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. म्हणून निवृत्तीनाथांची वारी करावी. तुम्ही बालाजी TV चॅनल हा अतिशय आध्यात्मिक विचारधारेचा चॅनल चालवतात, त्याबद्दल हा चॅनल चालवणारे जे सगळे सहकारी आहेत, सर्व ग्रुप आहे, यांना खूप खूप मी धन्यवाद देतो. आणि आमचे आदरणीय निलेश महाराज यांनी अचानक इथं मला माईक समोर बोलायची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. एकतर निलेश महाराज समोर आहे आणि पाठीमागे निवृत्तीनाथ महाराज आहे, म्हटल्यावर श्रीगुरु सारिका हसता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अशा पद्धतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज, धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज गांगोडे यांनी अत्यंत सुंदर अशी माहिती त्र्यंबकेश्वरची, निवृत्तीदादांची, या ठिकाणी कोणकोणते तीर्थ आहेत, कोणकोणतं क्षेत्र काय काय आहे तिथं, याचा सगळा महिमा या ठिकाणी यांनी वर्णन केला. या ठिकाणी बालाजी TV चॅनलच्या वतीने या सर्व महाराज मंडळींचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार नरनाथ भगवान, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, गोदावरी माते की. रामकृष्ण हरी. आज आपल्याबरोबर पिंपळगाव बसवंतचे काही वारकरी मंडळी आलेले आहे तिथे, ते आपल्याला वारीविषयी काही महत्त्व सांगतायत वारीचे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही पिंपळगाव बसवंत इथून आलेलो आहे. तर आम्ही दरवर्षी येत असतो आणि वारीत खूप काही असं शिकण्यासारखं मिळतं का, म्हणजे सगळ्याच प्रकारचे लोक येतात, खूप काही ते असं शिकण्यासारखं मिळतं. परत दरवर्षी आम्ही इथं वारी म्हणजे पिंपळगावकर तर्फे इथं लोकांना एक पंगत म्हणून देत असतो आम्ही दरवर्षी. आता हे 3रं वर्ष आहे.
तर ह्यावेळेस आम्ही सोमनाथ देशी इथल्या दिंडीला पंगत दिली होती आणि ती आता दिली. मग आम्ही आलो होतो दर्शनाला, तर गर्दी तर खूपच आहे, पण त्यामुळे आलो होतो आम्ही. ठीक आहे, रामकृष्ण हरी. आम्ही शहापूर तालुक्यातील शेंदुर्णी या गावातून गेले 10 वर्ष झाली आळंदीची वारी आणि त्र्यंबकची वारी सातत्याने करत असतो. आणि गेले 31 तारखेपासून आम्ही घर सोडलेलं आहे आणि दलमजल करत करत आम्ही आज त्र्यंबकला पोचलेलो आहोत. पण निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून आम्हाला जो काय अनुभव आला तो गेले 15 वर्षातून आम्हाला जो मिळाला ते आम्ही निवृत्तीनाथांच्या शतशः ऋणी आहोत आणि सालाबादप्रमाणे आणि दरवर्षीही आम्ही असंच या ठिकाणी येत राहू. जय हरी. सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे म्हणा. सगळ्या तीर्थांचा राजा श्री क्षेत्र त्र्यंबकराज या पुण्य पावन भूमीमध्ये, या पुण्यक्षेत्रामध्ये आत्मोन्नती, विश्वशांती, स्वानंद श्री गुरु, प्रेमळ वारकरी भक्त मंडळ महाराष्ट्र परिसर, महाराष्ट्रातील 6 ते 7 जिल्ह्यातून वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 30 ते 40 कीर्तनकार या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी असतात. नाशिक जिल्ह्यातील, महाराष्ट्र प्रांतातील अनेक गायक, वादक, गुणीजन या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी असतात. या दिंडी सोहळ्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. हा दिंडी सोहळा हा प्रदर्शनापेक्षा दर्शनाला फार महत्त्व देतो आणि म्हणून या ठिकाणी आत्मभाव जागृती आणि देहभावाची निवृत्ती, प्रत्येक पावलाला, प्रत्येक श्वासाला चालत असताना, प्रत्येक श्वासाला आणि प्रत्येक पावलाला भगवंताचा नामचिंतन करत 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 प्रत्येक पावलाला एक वृत्तीचा नाश करत, रास करत आपल्या वृत्ती टाकत 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 अशी एखादी वारी येईल की निवृत्ती दादाच्या चरणाजवळ आल्यानंतर सगळ्या प्रवृत्तीचा नाश होईल आणि निवृत्ती अवस्थेची प्राप्ती होईल. एक प्रमाण आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. आपल्याला निवृत्ती अवस्थेची यात्रा करायची आहे. आपल्याला निवृत्तीनाथाची यात्रा करत असताना निवृत्त अवस्थेकडे, मृत्यूनंतर निवृत्ती होत नसते. निवृत्ती ही जिवंतपणे जीवन जगत असताना, निवृत्ती म्हणजे मरण माझे मरून गेले, मज केले अमर, अशा एका स्थितीला जायचं असतं. म्हणून झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, ह्या अवस्थेला आपल्याला जाण्याकरता ही वारी आहे. आणि म्हणून अशी वारी आम्हाला ही फार आनंद मिळतो. गेल्या 14 वर्षाची परंपरा असलेला हा दिंडी सोहळा, मला वाटतं दरवर्षी या दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी भाविक वाढतायत आणि या भाविकांमध्ये उत्साह वाढतोय, आनंद वाढतोय. हे सगळे भाविक एकमेकाला आनंद देत जातात, आनंद घेत जातात. 2 गोष्टी आहेत, एक प्रेम आणि आनंद दिल्याने मिळतो. सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असेल तर देता येतात, पण एक गोष्ट अशी आहे की जो आनंद आपल्याकडे नसला तरी तो दुसऱ्याला मात्र देता येतो, त्याला म्हणतात आनंद. आणि हे खरं भगवंताचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती इति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हा दिंडी सोहळा मला तरी वाटतं आम्ही स्वतःहून म्हणू नये, पण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व दिंड्यांमध्ये हा दिंडी सोहळा सर्वात मोठा म्हटल्यापेक्षा सर्वात आनंददायी नक्कीच आहे. याच्यामध्ये नागपूर शहरातून आलेले जवळपास 40 वारकरी आहे आणि 40 वारकरी नाशिक शहरात, नागपूर शहरातून आलेले 40 वारकरी, ज्यामध्ये एक जादूगर आहे. जादूगाराचे जादूचे प्रयोग करत करत लोकांना आनंद, वारकऱ्यांना आनंद देत देत हे या ठिकाणी तो प्रवास होतो. सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ 40-50 वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. धाराशिवमधून 7-8 वारकरी आलेले आहे. मुंबई, ठाणे तिकडनं वारकरी आलेले आहेत. पनवेलमधून काही वारकरी आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांतून या ठिकाणी वारकरी आलेले आहेत.
म्हणून या दिंडी सोहळ्याला आम्ही एका गावचा दिंडी सोहळा म्हणत नाही. हा एक परिवार आहे, हे एक कुटुंब आहे, ही एका परिवाराची वारी आहे, हे एका कुटुंबाची वारी आहे. आणि ही वारी नक्कीच दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना एक दिवस उद्धाराकडे नेल्याशिवाय राहणार नाही. कारण दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्यच असलं पाहिजे की हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित रहित वारीशी जाईन. जर आपलं वैष्णव परंपरा आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ, जीवनातला भेद गेला की जीवनामध्ये मंगळता प्राप्त होईल. आणि भेद गेला, द्वैत गेलं, आणि त्याचप्रमाणे जीवनामध्ये बोध घेतल्याशिवाय द्वैत जाणार नाही किंवा भेदभाव जाणार नाही. मग आम्ही बोध देण्याचंही काम करतोय. बीज वाढवावे नाम, अनादी काळापासून चालत आलेलं परंपरेनं, ज्याला संप्रदाय हा शब्द कुठला पंथ वगैरे असा गटतट नाहीये. संप्रदाय या शब्दाचा अर्थ जी आपली गुरु परंपरा आहे, जी मुळापर्यंत आपल्याला घेऊन जाते, त्या परंपरेचं नाव आहे संप्रदाय. आणि त्या संप्रदायाचं जे तत्व आहे, जे गुह्य तत्व आहे, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती, हेच गूढ तत्व, गुह्य तत्व, हे गुह्य तत्व आम्ही वाटण्याचं काम करतो. शेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, घातला दुकान देता आली अशी दान, हा मोफत शेल मांडलेला आहे. या ठिकाणी कुठली देवाणघेवाण नसते, काय फसवा फसवी नसते. या ठिकाणी जसं आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं, तेच गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, ही जी जशी परंपरा आहे, तसं हंसापासून जे हंसरूपी ब्रह्म्या उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवत, ज्या वेळेला ब्रह्मदेवाला उपदेश करायचा होता त्यावेळेला भगवान महाविष्णूने हंसाचं रूप धारण केलं आणि त्या हंस रूपातून ब्रह्मदेवाला उपदेश केला. तोच उपदेश ब्रह्मदेवांनी अत्रि ऋषींना केला, तोच उपदेश अत्रि ऋषींनी दत्तात्रयांना केला. तोच उपदेश दत्तात्रयांपासून अनेक परंपरा निर्माण झाल्या, पण एक परंपरा आमच्यापर्यंत जी आली ती तुम्हाला सांगतो. दत्तात्रयाने उपदेश नारायणांना केला, नारायण लक्ष्मण बाबा, त्याचप्रमाणे बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडो बाबा आणि खेरो बाबा, ही परंपरा थेट महाविष्णू मुळापर्यंत जातं. त्याला म्हणतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तथा सकळ तेथून या. अशा प्रकारची ही परंपरा आम्ही जपतो, जोपासतो, तिचंच तत्व पुढे घेऊन चाललो आहे. आणि या ठिकाणी भेद आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतोय की सच्चिदानंद जोग महाराजांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती करून वेदांताची भाषा लोकांना कळावी याच्याकरता जोग महाराजांचा प्रयत्न होता. वेदांताची भाषा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गीतापाठ, विचारसागर, व्याकरण किंवा वेगवेगळ्या ग्रंथांचं अध्ययन त्या ठिकाणी गुरुजी शिकवत असतात, पाठ घेत असतात. पण खेरोबाबांची जी क्रांती आहे ती आगळी वेगळी क्रांती आहे. त्यांनी घराघरात जाऊन, माणसामाणसात जाऊन, माणसापर्यंत जाऊन, दऱ्याखोऱ्यात जाऊन, जिथं देवच माहिती नव्हता अशा दुर्गम भागात, आदिवासी भागामध्ये आणि सरकारी नोकरीला लाथ मारून त्यांनी ही परंपरा पुढे वाढवली. आणि ते कार्य एवढं वाढवलं की आज महाराष्ट्र प्रांतामध्ये कोट्यावधी माळकरी शिष्यमंडळ खेरोबाबांचं आहे. आणि आम्ही खेरोबाबा आणि जोग महाराज या दोघांनाही आम्ही प्राधान्याने एक अधिष्ठित म्हणून पुढे आम्ही ही वारी चालवलेली आहे. म्हणून अशी वारी आज या वारीमध्ये जवळजवळ 1000 वारकरी पायी चालायला होते. वेगवेगळ्या झाकी या ठिकाणी दाखवल्या जात होत्या, राम, लक्ष्मण, हनुमंतराय. त्याच पद्धतीने बऱ्याच वेगवेगळ्या झाकी दाखवून आम्ही लोकांना या वारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. असो, या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की
बालाजी टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आमच्या दिंडी सोहळ्याचं हेतू आणि आमच्या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि मी बालाजी टी व्ही चॅनलचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला आमच्या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी मदत केली. रामकृष्ण हरी. पुढच्या वर्षी अवश्य एकदा रायते बाबा परिवारामध्ये हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती बाबा रायते अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद श्रीगुरु वारकरी प्रेमळ भक्त मंडळ महाराष्ट्र परिसर याचं संस्थापक म्हणून या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो, पुढच्या वर्षी एकदा आमच्याबरोबर वारी करून बघा. काय आनंद मिळतो हा अनुभव आपण सर्वांनी घ्या. रामकृष्ण हरी. ओम श्री चैतन्य निवृत्तीनाथाय नमो नमः. आज हा सर्व वारकरी भक्त मंडळ भक्त परिवार आज या त्र्यंबकरायाच्या कुशीमध्ये येऊन विराजमान झालेला आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्म शताब्दी शतकोत्तर समाधी जन्मसप्तशतकरस हा जो सोहळा आणि त्याच पद्धतीने समाधी सोहळा पौषवारीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्व भक्तजन वारकरी मंडळ वारकरी सगळे या ठिकाणी येऊन विराजमान झालो आहोत. तत्क्षणी या आमच्या असणारा हा संपूर्ण परिवार आत्मोन्नती विश्वशांत श्री गुरु श्री प्रेमळ वारकरी भक्त मंडळ तथा परिसर नाशिक जिल्हा महाराष्ट्र या वतीने आमचे हृदयस्थ सद्गुरू धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने चालू असणारा हा दिंडी पायी दिंडी सोहळा आणि स्वतः हरिभक्तपरायण भागवताचार्य सौ कविताताई पगार लखमापूर आज या ठिकाणी हा आनंदाचा क्षण अनुभवत असताना या क्षेत्रभूमीचाही महिमा आहे की समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. आज या पवित्र सानिध्याच्या कुशीमध्ये असताना माता निलांबिका पर्वताच्या पायथ्याशी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. पण आमच्या अनुभवाचा जो काही महिमा आम्ही आज या ठिकाणी प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजामध्ये भक्तीचा उगम होण्यासाठी जी आमची संप्रदाय परंपरा मालिका जी काही भक्ती ज्ञान मार्ग आम्हाला देत आहे तोच भक्ती मार्ग आज या सामान्य जीवापर्यंत पोचवत असताना एक भक्ती समागम व्हावा या उद्देशाने ही पायीवारी सोहळा जीवनाचं कृतकृत्य करण्यासाठी. कारण कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आज ही इच्छा व्यक्त करत असताना या दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सद्गुरूंनी जो महिमा या ठिकाणी सांगितला. अनेक जिल्हाभरातून या ठिकाणी खूप भाविक भक्त वारकरी भक्तगण आलेले आहेत. परंतु एक दिंडीचं अजून एक विशेष की या ठिकाणी एक समाज प्रबोधन आणि वृक्ष संवर्धन. कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ज्या पद्धतीने आपल्या देशाबद्दलचा असणारा अभिमान या ठिकाणी फलक घेऊन आमचे वारकरी पायीवारीमध्ये चालतात. त्यामध्ये स्वच्छता असेल निर्मल वारी म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी या दिंडीचं वैशिष्ट्य आहे. आणि जनजागृती करत असताना आपली आध्यात्मिक शक्ती आणि आध्यात्मिक जीवन आणि आपल्या निसर्गाचं रक्षण याद्वारे फलकसुद्धा आमचे वारकरी हातामध्ये घेऊन स्वच्छतेचा संदेश भारत मातेबद्दल असणारं आपलं प्रेम आणि व्यसनमुक्ती हा पहिला उपक्रम या ठिकाणी आहे. कारण ज्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहे तर या व्यसनापासून सुद्धा हा नागरिक जागृत व्हावा हेही या ठिकाणी संदेश देण्यात येत आहे. आणि सर्व वारकरी त्यामध्ये एक आदर्श वाटतो की अधिकाधिक महिला आहेत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. इथे नारीचा खूप विशेष करून सन्मान आहे. म्हणून या दिंडीमध्ये अधिकाधिक माझ्या महिला भगिनीसुद्धा आहेत. अनेक कीर्तनकार आहेत, अबालवृद्ध आहेत. पण प्रत्येक जण या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचं खूप असं आनंद घेत आहेत. आणि या ठिकाणी अन्नदाते असतील, आजचे फराळदाते असतील, या ठिकाणी उदार अंतकरणाने ही वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करतात. म्हणून अशा या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक दाते आहेत. कारण अर्थभूता द्यावे दान खरे पुण्य त्या नावे.
ज्या पुण्याईचा हा ठेवा म्हणजे अन्नदान असेल, आजच्या एकादशीचा पर्व काळ फलाहार असेल, अधिकाधिक सर्व परिवार दिंडीच्या या सोहळ्यामध्ये आपलं छोटंसं एक खारुताईचा वाटा, जसं प्रभू रामचंद्रांचा सेतू बांधत असताना छोट्याशा खारुताईने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सेवा करण्याचं, कारण तनुमनोजीवे चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ, अशी दास्य भक्ती प्रत्येकाकडून या ठिकाणी आपोआप घडते, जी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ दादांची केलेली सेवा, गुरुनिष्ठा, तीच आत्मीयता जाणून घेण्यासाठी, आपला आत्मोन्नती करण्यासाठी आपल्या या कल्याणाचा मार्ग म्हणजे हा वारी सोहळा आहे. आणि विशेष करून या सोहळ्यामध्ये रिंगण सोहळाही होतो आहे. का रिंगण करायचं आहे तर एक असणारं जे काही चक्र आहे त्या ठिकाणी आपला जन्म मरणाचा असणारा हा चक्र आहे, हा फेरा आहे, याच्यातून मुक्त होण्यासाठी रिंगण सोहळा या ठिकाणी विशेष करून निवृत्ती विसावा या ठिकाणी होतं आहे. त्या ठिकाणी आदरणीय निलिमाताई पवार याही त्या ठिकाणी सर्व दिंड्यांना अन्नदान करतात, त्यांचेही या ठिकाणी मनस्वी आभार मानते, आलेल्या सर्व वारकरी भक्तगणांचे आभार मानते. आणि आज या ठिकाणी हा संदेश, हे जनजागृती आपल्या या ठिकाणी श्री बालाजी चॅनलच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचवते, कारण आज या ठिकाणी ही गरज आहे तंत्रज्ञानाची. आणि त्याद्वारे हा सगळा जो काही या माध्यमाच्या चॅनलच्या माध्यमातून ही सेवा होते, तर निश्चित बालाजी टी व्ही चॅनलचेही या ठिकाणी आभार मानते. त्यांच्याकडून असंच भक्तिकार्य होत राहो अशीच या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या चरणी, त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. या न्यायाप्रमाणे आज या निवृत्तीदादांच्या वारीकरता महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून दिंड्या या त्र्यंबकरायाच्या नगरीमध्ये आल्या आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही या दिंडीमध्ये आलो ते महाराष्ट्र राज्यातून नागपूर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, संपूर्ण नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, बुलढाणा जिल्हा अशा अनेक जिल्ह्यातून वारकरी आमचे श्रीगुरू निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व सामील होतात. दरवर्षी आनंदाने ते या वारीकरता येतात आणि या वारीमध्ये भरपूर असा आनंद मिळतो. आमच्या या दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा जसा ज्ञानोबा माऊलींच्या सोहळ्यामध्ये जसा दिंडी सोहळा होत असतो, तसा या निवृत्तीदादांच्या वारीमध्ये येत असताना निवृत्ती महाराज रायते आमच्या गुरुजींच्या या दिंडी सोहळ्यामध्ये इथं चांगल्या प्रकारे रिंगण सोहळा पाहायला मिळतो आणि हनुमंतरायाचं पात्र या ठिकाणी केल्या जातं. राम, लक्ष्मण, सीता, लक्ष्मण, राधाकृष्ण असे अनेक पात्र या आमच्या वारीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात आणि आम्हाला खूप खूप आनंद होतो. असं वाटतं या वारीला दरवर्षी अनेक संख्येने येत राहावं. आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ही वारी कधी पुढच्या वर्षी येईल असं वाटत असतं आणि म्हणून आल्याबरोबर आम्हाला कोशावर्ती तीर्थामध्ये स्नान झाल्यानंतर इतकं समाधान वाटतं. समोरच ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आमची दृष्टी जरी पडली तरी खूप खूप समाधान वाटतं. दृष्टी पडता ब्रह्मागिरी तया नाही यमपुरी या न्यायाप्रमाणे खूप खूप आम्हाला आनंद होतो आणि म्हणून मी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली वारकऱ्यांना, ते बालाजी टी व्ही चॅनल यांचे मी खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. सकळई तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना, या उक्तीप्रमाणे जीवन जगत असताना निवृत्तीनाथाच्या दर्शनाला आल्यानंतर पहिला प्रसंग सांगतो माझ्या जीवनातला. पहिल्यांदा वारीमध्ये आलो, पहिल्यांदा वारीत आल्याच्यानंतर पहिलं वारीचं महत्त्व असं आहे, महत्त्व मला मिळालं, महत्त्व मला कळालं ते म्हणजे असं की मी एक सद्गुरू केला जीवनामध्ये. माझ्या जीवनाची वाटचाल सफल करत असताना सद्गुरू केला, सद्गुरूकडून अनुग्रह प्रबोध घेतला, त्या नामाचं चिंतन करतो. पण चिंतन करत असताना सद्गुरूने दिलेलं नाम, त्या नामाच्या चिंतनावरती माझ्या जीवनातील सर्व काही असणारी
इच्छा होत्या त्या सर्व माझ्या मनातल्या परिपूर्ण झाल्या. म्हणून आम्ही सद्गुरूला अंतकरणापासून मानतो आणि सद्गुरूंच्या चरणावरती आम्ही नतमस्तक होतो. म्हणून सद्गुरूचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असते. म्हणून त्याच्यासाठी सद्गुरूनं दिलेलं नाम, त्या नामाचं चिंतन आणि त्या चिंतनाने काय होत असतं महाराज, चिंतने चिंतने नेत्रदुप्तता. आणि वारी करत असताना वारीमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला कुठेही मिळू शकत नाही. घरापासून आम्ही निघतो त्या दिवसापासून, आता माझ्या गावापासून, माझ्या गावाचं नाव चांदगाव, तालुका येवला आहे. आम्ही येवला तालुक्यातून पायी दिंडी सोहळा हा आमच्या गावापासून प्रस्थान आहे. तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही येत असताना रस्त्याने आम्हाला एवढा आनंद प्राप्त होतो. अनेक दाते आहे, उदार अंतकरणाचे दाते आहेत. त्यांनी आम्हाला सर्वांना वारकऱ्यांना व्यवस्थितपणे आमची सेवा करतात. आणि रस्त्यामध्ये आता महाराजांनी सांगितलं अनेक रस्त्यामध्ये अनेक प्रसंग असतात, अनेक त्या ठिकाणी आनंद लुटण्याचा योग असतो. आणि एवढेच 7-8 दिवस आम्हाला हा आनंद मिळतो. आणि निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर बाबांच्या सान्निध्यामध्ये आल्यापासून, या वारीत आल्यापासून आमच्या जीवनामध्ये परिवर्तनही घडलं. आणि या वारीमध्ये आल्याच्या नंतर जो आनंद आहे, 1 वर्षभर आम्ही कीर्तन प्रवचन करतो, पण समाजामध्ये कीर्तन प्रवचन करत असताना तो आनंद आम्हाला तिथं मिळत नाही. तो आनंद आम्हाला या वारीमध्ये आल्याच्या नंतर मिळत असतो. म्हणून आम्ही वर्षातून 1 वारी आणि नित्यनियमाने करत असतो. म्हणून अशा पद्धतीनं बाबांच्या सान्निध्यात आल्यामुळे आम्हाला हा अनुभव प्राप्त झालेला आहे. आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा मला आनंद मिळालेला आहे. म्हणून बाबांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि बाबांनी आम्हाला एक चांगला मार्ग दाखवला. आणि बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही चालल्यामुळे आम्हाला नक्कीच, बाबांच्या पावलावर पाऊल ठेवल्यामुळे आम्हाला नक्कीच भगवान परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे, ते म्हणजे मी शॉर्टकटमध्ये सांगतो. नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. नाथबाबांनी सुद्धा एक सद्गुरू शोधला. नाथबाबांचे सद्गुरू हरिभक्तीपरायण जनार्दन स्वामींच्या सानिध्यामध्ये नाथबाबांनी प्रवेश केला. आणि तिथं गेल्याच्या नंतर जीवनामधचा प्रसंग त्यांना सांगितला, त्यांच्या जीवनाची व्यथा. आणि त्या व्यथेचा व्यथा सांगितली. आणि जीवनातली व्यथा सांगितल्यानंतर नाथबाबांनी त्यांना, आपलं जनार्दन स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. आपल्या चरणकमलाजवळ घेतलं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ परिधान केली. आणि त्या दिवसापासून त्यांना अनुग्रह प्रबोध दिला. त्या नामाचं चिंतन केलं. त्या नामाच्या चिंतनाने काय झालं महाराज, 1 दिवसाचा प्रसंग आहे. नाथबाबांना भगवंताची भेट करून द्यायची होती जनार्दन स्वामींना. म्हणून जनार्दन स्वामींनी काय केलं, नाथबाबांना घेऊन आणि असं बाजूला जंगलामध्ये गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर एका ठिकाणी एकाग्र चित्ताने त्यांना नामस्मरण चिंतन करण्यासाठी सांगितलं. नामस्मरण चिंतन करत असताना नाथबाबांचं चिंतन चालू असताना जनार्दन स्वामींनी भगवंताचा दावा केला. आणि त्या ठिकाणी एक सद्गुरूचा आशीर्वाद म्हणून जगाच्या मालकाने त्यांची हाक स्वीकारली. आणि त्या ठिकाणी जगाचा मालक प्रगट झाला दत्तात्रयाच्या रूपामध्ये येऊन, आणि त्या ठिकाणी नाथबाबांना दर्शन दिलं. म्हणून एक सद्गुरूची कृपा आहे, एक सद्गुरूचा महिमा आहे. म्हणून जीवन जगत असताना माणसाने सद्गुरू करावा, अनुग्रह प्रबोध घ्यावा, नामाचं चिंतन करावा. रामकृष्ण हरी. सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. खरं तर या त्र्यंबकनगरीमध्ये सर्व वारकऱ्यांचं आगमन झालेलंच आहे. आणि खऱ्या अर्थानं मी श्रावण महाराज जगताप विसापूरकर आळंदी देवाची आमचा पायदिंडी सोहळा, आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य निवृत्ती महाराज रायते पायदिंडी सोहळा खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ देवांच्या सान्निध्यामध्ये ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये येऊन ठेपलेला आहे. खरं तर हा आजचा आनंद, एकादशीचा आनंद म्हणजे काही आगळं वेगळा आहे वारकऱ्यांकरता. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, जसं आळंदीची वारी पंढरीची वारी, तसं ही निवृत्तीनाथ देवांची पौषवारी आहे. या पौषवारीच्या निमित्ताने आलेले सर्वच वारकरी मंडळी आहेत. खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ देवांचं भजन करत करत, निवृत्तीनाथ देवांच्या नामाचा जप करत करत वारकरी त्र्यंबकनगरीमध्ये येऊन पोचलेच आहे. खऱ्या अर्थानं हा सुखसोहळा स्वर्गीय नाही एवढंच सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं बालाजी जो चॅनल आहे, TV चॅनल, खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं कार्य, अत्यंत त्यांनी मार्गदर्शन होण्याकरता, या समाजाला चांगली दिशा मिळण्याकरता खऱ्या अर्थानं त्यांचा हा चॅनल आहे, TV चॅनल. खऱ्या अर्थानं त्या TV चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला हेच सांगू इच्छितो आहे की खऱ्या अर्थानं सर्वच वारकऱ्यांनी या त्र्यंबकनगरीला निवृत्तीनाथ देवांच्या या पौषवारीला सगळ्यांनी आलं पाहिजे, हा आनंद घेतला पाहिजे एवढंच सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं आम्ही ज्या दिंडीमध्ये जे वारकरी चालत आले, जे पायदिंडी सोहळा चालत आला, अत्यंत हजारोच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी समुदाय जमलेला आहे.
खऱ्या अर्थानं सर्वच भाविकांना धन्यवाद देतो. आपणही या पौषवारीला या आनंद सोहळ्याकरता जे आनंद घेत आहेत खऱ्या अर्थानं त्यांना दंडवत आहे. श्री संताची ये चरणी, श्री संताची ये पायी हा माझा विश्वास, किंबहुना श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या युक्तीप्रमाणे खऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय हरी. वैकुंठवासी यादव स्वामी महाराज, रेडगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आणि त्यांचा दिग्वतशी जमलेला संवाद, दिग्वतमध्ये असलेले शिष्यमंडळ, आमच्या दिग्वतमध्ये कमीत कमी 100-200 लोक माळकरी आहे. आणि वैकुंठवासी यादव स्वामीची पालखी आम्ही 8 वर्षापासून या स्थानाला येतो आहोत निवृत्तीदादाचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा आमच्या दिग्वत ग्रामस्थांच्या वतीने ही दिंडी चालत आहे. आणि चालत असताना अनेक वारकरी, गावगावचे वारकरी, पिंपळाचे वारकरी, गोपाण्याचे वारकरी या दिंडीत सामील होतात. भजनी मंडळ सामील होतं. उत्कृष्ट असं भजन चालतं. घरापासून तर त्र्यंबकपर्यंत 1 मिनटंही भजन बंद राहत नाही, अशा पद्धतीचं भजन. आणि वारकऱ्यावर असलेली श्रद्धा या लोकांची, अनेक लोकांनी अन्नदान केलेलं आहे. अनेक कारण पंक्ती भरपूर दिलेल्या आहे. आणि सगळ्यांच्या पंक्ती इथंसुद्धा आल्यानंतर आमचे कालपासून आलेले योगेश मापारी आणि त्याच्यानंतर हरिभक्तपरायण वाल्मिकांना गांगुर्डे यांची काल सायंकाळी पंगत झाली. आज सकाळी हरिभक्तपरायण राजेंद्र काळे यांची फराळाची पंगत झाली. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण आमचे पोपट भागूजी गांगुर्डे, आता ही पंगत त्यांची चालू आहे, झाली जवळजवळ. आणि त्याच्यानंतर सायंकाळीसुद्धा आमचे पालखेडचे लक्ष्मण भाऊ थेटे यांचा चहा पाणी आहे. आणि सायंकाळी हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज, आपलं बाळकृष्ण रसाळ यांचे फराळाची पंगत आहे. आणि उद्या सकाळीच काल्याच्या कीर्तनाने सांगता होऊन उद्या सकाळी समस्त आणि ग्रामस्थ दिग्वत यांची पंगत आहे. आणि त्याही पंक्तीचा सर्व वारकऱ्यांनी आस्वाद घेऊन आपण याचा समारोप करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी का आपल्याला एक दिवस चालत असताना, नामचिंतन करीत असताना प्रत्येक माणसाला दिवसभर झालेले कष्ट सहजपण्या, सहजगत्या आणि ते नष्ट व्हायचे. कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, या नामामध्ये एवढी ताकद आहे. गावगावचे वारकरी येतात. या वारकऱ्यांच्या चरणाचा रज लागावा कपाळाला म्हणून वारकरी पुढं जर गेले तर खाली जमिनीचं दर्शन घेतात. एवढे अत्यंत वारकऱ्यावर प्रेम असलेले सर्व वैभव दादांच्या दर्शनासाठी आले. पहिला मुक्काम खडकओझर झाला, दुसरा मुक्काम पिंपळगाव झाला, तिसरा मुक्काम आमचा आडगाव झाला, त्याच्यानंतर चौथा मुक्काम नाशिक झाला, 5वा मुक्काम गुरुमाऊली आश्रम वाडोली फाटा इथं झाला. आणि त्यानंतर 6व्या मुक्कामाला आम्ही इथं आलो. कालचा 6वा मुक्काम, 7वा मुक्काम उद्या काल्याच्या कीर्तनाने, 8वा म्हणजे आमचं सप्ताहाच्या नियमाप्रमाणे 1 ते 7 बरोबर काला. आणि अशा पद्धतीचं आमचं हे वैभव वैकुंठवासी यादवस्वामी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेचं हे फळ आणि हा आस्वाद आम्ही सर्वजण भोगत आहोत. आणि या यूट्यूब चॅनलच्या बालाजी टी व्ही चॅनल यांनी आपल्याला या ठिकाणी येऊन मोठं मन करून, कारण वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडावी किंवा वारकरी कशा पद्धतीने आले. आणि इथं आल्यानंतरसुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे वागलात. राहिलेल्या वल्ला कचरा आपण वल्ल्या कचऱ्यात टाकतो आहे. राहिलेल्या चाललेल्या इथं संडास बाथरूम आहे तिथं जात आहोत. कुठंही घाण करू नये अशा पद्धतीचं वर्तन, चांगल्या पद्धतीचं या दिंडीचं वर्तन आहे. आणि म्हणून या माध्यमातून माझे ते 2 शब्द मी संपवतो. आज या ठिकाणी आमचे दिग्वत, तालुका चांदवड ते त्र्यंबकेश्वर हा 8 सालापासून चालत आलेला
वारीचा कार्यक्रम आहेत हा आमचे यादव स्वामी महाराज रेडगावकर यांच्या कृपाआशीर्वादाने हा कार्यक्रम आमचा 8 वर्षापासून चालत आहेत. या कार्यक्रमाला विशेष करून आमच्या दिगवत गावचे सर्व ग्रामस्थांनी ह्या कार्यक्रमाला खूपच भरभरून साथ दिली आहे आणि नाथांच्या चरणाशी येऊन आम्ही खूपच आनंद घेत आहोत आणि त्यांच्या नेमामध्ये राहून आणि विशेष करून या प्रशासनाच्या नेमामध्ये आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी पार करत आहोत. वल्ला आणि कोरडा जोही कचरा आहे त्या ठिकाणी आम्ही टाकत आहोत. विशेष करून पाण्याची व्यवस्था आम्ही कमी पाण्यामध्येच आमचा कार्यक्रमाचा नियोजन करत आहोत. वेळोवेळी या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, पंक्ती उठत आहेत, पंक्तीवाले पंक्ती देत आहेत, सर्व लोक या ठिकाणी आनंदाने या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत. आणि ही जी आता माझ्या आजूबाजूला जी मंडळी आहेत दिगवतकर हे खूप परिश्रम घेत आहेत. आम्हाला खूपच आनंद वाटतो. या ठिकाणी पालखेड निपाड तालुका, त्यानंतर चांदोड तालुका, त्यानंतर नांदगाव तालुका, असे बऱ्याच तालुक्यातले आमच्या दिंडीमध्ये वारकरी आहेत आणि ते खूप आम्हाला सहकार्य करत आहेत. रेडगावचे आमचे यादव स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ही दिंडी चालत आहेत आणि चालत राहणार. या दिंडीला दिगवतकरांची विशेष साथ राहील आणि बाहेरच्या लोकांची साथ राहील. धन्यवाद. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. प्रतिष्ठान क्षेत्र श्री एकनाथ महाराज हे निवृत्तीदादांचं गोड असं वर्णन करतात. सकल संत हृदय सम्राट कैवल्य साम्राज्य विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचे श्रीगुरू आणि सकल वारकरी संप्रदायाचे विश्वगुरू निवृत्तीदादा यांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्तानं हा पायीदिंडी सोहळा श्री क्षेत्र भाटगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या 8 दिवसाच्या कालखंडात प्रतिवर्षी येत असतो. भाविकांचा आनंद या सोहळ्यामध्ये अतिशय द्विगुणित होत असतो. कायिक वाचिक मानसिक तपसाधना या सोहळ्यामध्ये होत असते. अंतकरणाची हृदयस्थ यात्रा व्हावी यासाठी सकल संतांनी दिंडी हे प्रयोजन करून ठेवलेलं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. या न्यायानुसार वारकरी संप्रदायाने सकल जगाला अतिशय गोड असा कार्यप्रणालीतून उपदेश केलेला आहे की आपल्या ठिकाणी असणारी संपत्ती सत्ता त्यागून संतांच्या दरवाजामध्ये, द्वारामध्ये, संतांच्या मार्गामध्ये जाऊन आपण आपल्या ठिकाणी अहमवृत्ती घालून चिदवृत्ती धारण करावी, आनंद सोहळा साजरा करावा. या दृष्टीने सर्व वारकरी दरवर्षी उभ्या महाराष्ट्रातून, सगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून आपापल्या गुरुपरंपरेनुसार या त्र्यंबकराजाच्या नगरीमध्ये प्रतिवर्षी या पौष वद्य एकादशीच्या दिवशी येत असतात. तसं जर पाहिलं तर निवृत्तीनाथांचा हा सोहळा आषाढ शुद्ध त्रयोदशीला असतो. परंतु आज या ठिकाणी गुरुपरंपरेनुसार स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज तथा नाशिक जिल्ह्यातलं जे पाटील बाबाचा जो पोळे ते आदरणीय विश्वनाथ बाबा पाटील बाबा या सर्व सकल संतांच्या मार्गदर्शनाने ही पौष वद्यवारी निवडण्यात आली आणि निवृत्तीदादांचा हा समाधी संजीवन सोहळा साजरा करण्यात येतो. मोठ्या आनंदाने सर्व भाविक प्रदक्षिणा मार्ग असेल, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा असेल, गंगाद्वार दर्शन असेल, निवृत्तीदादां दर्शन असेल, त्र्यंबकराजाचं दर्शन असेल, मोठ्या भाव अंतकरणाने घेत असतात. असा आषाढी सोहळ्यासारखा आनंद, ज्ञानोबरायांच्या कार्तिकी सोहळ्यासारखा आनंद या ठिकाणी प्रतिवर्षी निवृत्तीनाथांच्या चरणी सगळे वारकरी संप्रदायाच्या वतीनं काकड आरती, भजन, पूजन, त्यानंतर रात्री भारूड, कीर्तन या वेगवेगळ्या अंगाने संप्रदायातून हरिपाठ या माध्यमातून ही वारी पार पडते. उद्या द्वादशीचे पारणं फेडल्यानंतर बऱ्याच दिंड्या परतीच्या वारी पायी जातात
त्यानंतर गाडी असेल, नंतर त्रयोदशीला आणि आमोशाला काला करूनही अनेक परंपरा या ठिकाणून प्रस्थान करत असतात. असा हा चित्ताला हृदयाला आनंदित करणारा सोहळा अध्यात्म आणि विज्ञानामध्ये सांगड घालून आपापल्या ठिकाणी असणारं दुःख घालून अगदी आनंदाच्या स्वरूपात नेणारा संतांच्या पाय विसावतो. अशा निवृत्तीदादांच्या चरणी आपण सर्व साष्टांग प्रणिपात करू आणि आपण एवढीच प्रार्थना करू की हे संपूर्ण जगत एका सुखद मार्गाने जावं. आपापल्या अंतकरणातली द्वेष मत्सर भावना टाळून जसं ज्ञानोबरांनी जे स्वप्न पाहिलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. या न्यायानुसार संपूर्ण विश्व हे ज्ञानोबरायांच्या मागणीमध्ये रत राहून विश्वगुरू निवृत्तीदादा हे दान आपल्या सर्वांच्या पदरामध्ये टाकणारच आहे. एवढंच या ठिकाणी प्रतीत करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या बालाजी TV चॅनलच्या माध्यमातून हा वृत्तांत उभय जगतामध्ये जावा हीच या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आपण करत असलेलं हे जे कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे, म्हणून तुमच्या पुढच्याही कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. सर्वांच्यांनी रामकृष्ण हरी. श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य मल्हारी बाबा, गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे, तसेच आमच्या गावचे रखमाजी महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ नांदुर्डी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा श्री क्षेत्र नांदुर्डी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असा या या कालावधीत आपला संत ज्ञानराज भजनी मंडळ दिंडी सोहळा क्षेत्र नांदुर्डी येथून 4 दिवसासाठी निघतो. पहिला मुक्काम कदबी सुकेने, दुसरा मुक्काम बळी मंदिर, तिसरा मुक्काम गायत्री माता मंदिर मैरावणी आणि चौथ्या मुक्कामाला आम्ही या त्र्यंबकनगरीमध्ये येऊन विसावतो. असा एकूण आमचा 6-7 दिवसाचा हा पालखी सोहळ्याचा एकूण प्रवास असतो. या प्रवासाला अनेक मान्यवरांची उपस्थिती असते. अनेक गायक मृदंगाचार्य असतात, मृदंगाचार्य मंगेश महाराज असतात, गायनचार्य बिरार महाराज असतात आणि सर्व भजनी मंडळ तसेच अनेक गावचे वारकरी या आपल्या दिंडी सामील होतात. असा आनंदात मोठ्या उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडतो. या श्री क्षेत्र नांदुर्डी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी हे पायी चालतात. त्यातले त्यात आमचे विनेकरी संपत आबा ढोमसे हे विना चप्पल चालतात. एवढा खडतर प्रवास करूनही म्हणजे मनात जी आस असते की भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, ही आस डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व या दिंडीमध्ये सहभागी होतो. त्याचबरोबर आमचं तरुण मित्रमंडळ जे बाबाजी मित्र परिवार असेल आणि ज्ञानराज भजनी मंडळ असेल असं आणि वरदविनायक मित्रमंडळ असेल असे अनेक मंडळ या सहकार्य करतात. त्याचबरोबर या दिंडी सोहळ्यामध्ये अनेक महाराज लोकांचं प्रवचन कीर्तन असे अनेक सत्संग घडतात. त्यामुळे जीवनाला निश्चितच कलाटणी मिळते. आणि थांबतो. रामकृष्ण हरी. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र नांदुर्डी येथून गेले अनेक वर्षापासून ही दिंडी त्र्यंबकेश्वरमध्ये येत आहे. सर्व वारकरी भाविक भक्त आणि सर्व समाजातील लोक एकत्र येऊन अतिशय खेळीमेळीमध्ये या दिंडी सोहळ्याचा आनंद या ठिकाणी सर्व भक्तगण घेत असतात. तरुण सर्वांनी अतिशय आनंदाने या दिंडी सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत ज्येष्ठ श्रेष्ठांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर हरिभक्तपरायण पंडित महाराज कोल्हे आणि पुरुषोत्तम महाराज घुमरे यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या दिंडीची वाटचाल चालू आहे. शिवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने पण या दिंडीचं वाटचाल चालू आहे. बालाजी TV चॅनलचे या ठिकाणी संत ज्ञानराज भजनी मंडळाच्या वतीने व शेतकरी संघटना निफाड तालुका यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सोनेवाडीवरून आले आपण. आपला प्रवास कसा झाला आमच्या चॅनलला थोडं सांगशाल का? आमचा प्रवास एकदम सुखकर झालेला आहे. आम्ही सोनवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर शिर्डीपासून आम्ही गेले 22 वर्षापासून पायी दिंडीवारी करतो आहे. तरी आमच्या दिंडीमध्ये 200 ते 250 वारकरी असतात आणि आम्हाला कमीत कमी यायला इथं 7 दिवस लागतात. मुक्काम दर मुक्काम करीत आनंदाने
भजन कीर्तन करीत आम्ही इथपर्यंत पोहोचतोय. आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतरही आम्हाला भरपूर सहकार्य इथं कमिटीचं मिळतं आहे. आणि आम्ही निलगिरी पर्वताच्या पायथ्याला 22 वर्षापासून आम्ही इथंच थांबतो आहे. बाकी फक्त कोरोनामध्ये 2 वर्ष आमचं गाडीनं प्रवास झाला कोरोना काळात, नाही तर 20 वर्ष पायी प्रवास झालेला आहे. कोरोना काळामध्ये दिंडी बंद ठेवल्या सांगा. हा, कोरोना काळात सुद्धा आम्ही गाडीनं म्हणजे पादुका आणून प्रदक्षिणा घातलेली. तर का आम्ही वारकरीचे आम्हाला जो आनंद भेटतो तो म्हणजे असा आनंद असतो का तो सांगण्याच्या आमच्या याच्या पलीकडचा. तो आम्हाला म्हणजे 1 महिना अगोदर ओढ लागते. वारी निघायच्या अगोदर 1 महिना वारीची ओढ लागते प्रत्येक वारकऱ्याला. आणि आनंदानं बाकीचे सगळे वारकरी, आम्ही सगळं आमच्या महिला वारकरी, पुरुष वारकरी या सर्व बाकीचं उत्सुकतेनं तयारीला लागतात आणि जिथं मुक्काम वारीला निघतात. तिथं पण ती लोक खूप सेवा करतात आमची. भरपूर सेवा करतात. त्यांच्या आनंदाला परवा नाही राहत. हो, तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही तुमचे बालाजी टीव्ही चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो. जय हरी. रामकृष्ण हरी. आपल्या चेहडी गावातून आत्ता 37 वर्ष झालेले आहे. हरिभक्तीपरायण भीमराव महाराज रुमणे यांच्या मार्गदर्शनानं आणि एक दिंडी चालकतेचे. तर माझ्या या चेहडी गावच्या दिंडीमध्ये शेंपे टाकळी, चांदोरी, चितेगाव, मुखेड जवळजवळ 12 ते 13 गावचे वारकरी असतात. सगळ्यांचं पालनपोषण या दिंडीमध्ये मी करीत असतो. आणि येताना आमचे रस्त्यात 2 मुक्काम होतात. पहिला मुक्काम नाशिकमध्ये असतो, दुसरा मुक्काम बेलगाव डागा तिथं असतो. आणि नंतर इथं 2 मुक्काम होता. इथं आल्यानंतर मला सर्व आमच्या वारकऱ्यांकडून खूप पंक्ती मिळते. एकादशी, द्वादशी, दशमी रस्त्याने पंक्ती मिळतात. आणि चहा पाण्यासुद्धा मला खर्च देतात. म्हणून काय त्याने करून माझ्या जे दिंडीमध्ये ट्रॅक्टरवाले साधनवाले असतात, न म्हणता न बोलता ते ट्रॅक्टर मला अगोदर सांगते बाबा आमचा ट्रॅक्टर असणार आहे. अशा पद्धतीनं माझी हे दिंडी चालत आलेली आहे. आता हे माझे 3 टप्प झाले आणि 4थ्या टप्पामध्ये मी पदार्पण केलेलं आहे. आता हे 37 वर्षे. आणि या 37 वर्षामध्ये या 4थ्या टप्प्यात यंदा माझ्या दिंडी जवळजवळ 200 ते 250 माणसं आलेली. इथून मागं 100-125 माणसं राहायची. पण चालू वर्षाला 200 ते 250 माणसं सगळे माझ्याकडं. म्हणून मी त्यांच्या सगळ्याचे खूप आभार मानतो. आणि बालाजी चॅनल यांच्यासुद्धा मी या ठिकाणी खूप आभार मानतो. माझी या ठिकाणी मुलाखत घेतली तुम्ही, म्हणून तुमचेसुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या वतीनं बालाजी चॅनल आमच्या सगळ्या वारकऱ्यांना या ठिकाणी मी खूप खूप मोठे धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. माझे नाव कल्याणी संदीप रुमणे. मी माझे मूळ गाव चेडी. मी आमच्या वारकरी संप्रदायामधून मला काही शिकवलं, त्याच्यामुळे मी आळंदीला गेली. मी आता आज माझंच इथं कीर्तन झालेलं आहे, बालकीर्तनकार. मला खूप मोठी शिकायची इच्छा आहे. मला खूप मोठी शिकायची इच्छा आहे. मला आमच्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. अभंग म्हणून दाखव. पायी पैंजन पैंजन वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती. सुरसन या सनया वाजती, सुरसन या सनया वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती. एक गवळण होती बोळी, काडी देवा पुढे रांगोळी, एक गवळण होती बोळी, काडी देवा पुढे रांगोळी. सुरसन या सनया वाजती, सुरसन या सनया वाजती, ही गवळण हरीला लाजती.
ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती. एक गवळण होती दीट दरी हरियेचे मनगट, एक गवळण होती दीट दरी हरियेचे मनगट. सुरसन या सन या वाजती, सुरसन या सन या वाजती. ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती. एका जनार्दनी गवळण आली हरियेला शरण, एका जनार्दनी गवळण आली हरियेला शरण. सुरसन या सन या वाजती, सुरसन या सन या वाजती. ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती. पायी पैंजन पैंजन वाजती, पायी पैंजन पैंजन वाजती. ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण कृष्णाला लाजती, ही गवळण हरीला लाजती. खूप धन्यवाद. छान झाले. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी निमित्त श्री क्षेत्र सोमठाणदेश ते त्र्यंबकेश्वर असा संत श्रेष्ठ केरोबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण गुरुवर्य पंढरीनाथ महाराज ढगे यांच्या कुशल असणाऱ्या तिकडे येतो बरोबर कुशल मार्गदर्शनाने 54 वर्षापासून हा दिंडी सोहळा एकही वर्ष खंडित न होता अखंडित अशा पद्धतीने चालू आहे. याच्यामध्ये 10 दिवसाचा हा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये जे रस्त्याने येताना सोमठाण ते देश ते त्र्यंबकेश्वर या मार्गामध्ये येत असणारे जे गावं लागतात त्या गावातली सर्व भाविक या दिंडीमध्ये सामील होतात व प्रत्येक ठिकाणी दिंडीला सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, पुन्हा जेवण आणि प्रत्येक ठिकाणी जिथे मुक्काम असतो दिंडीचा तिथे कीर्तनाची सेवा, अगोदर हरिपाठ आदी करून हे सगळे कार्यक्रम या दिंडीच्या माध्यमातून 10 दिवस असा हा सोहळा या ठिकाणी होत असतो. आणि दरवर्षी असं 54 वर्षापासून हा दिंडी सोहळा चालू आहे. याच्यामध्ये अनेक वारकरी त्या ठिकाणी सामील होतात आणि वारकरी संप्रदायाचा जो काही आनंद आहे जो स्वर्गातसुद्धा मिळत नाही, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, अशा पद्धतीने हा आनंद सगळे वारकरी त्या ठिकाणी घेतात. या दिंडीचं अजून एक वैशिष्ट्य स्वच्छता खूप महत्त्वाची. आम्ही रस्त्याने चालताना जो कचरा काडी जर काही पडेल असाल तो आम्ही स्वतः गोळा करतो आणि एका कुंडीत टाकतो. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगतो, या दिंडीत कुठलीही बिशी घेतली जात नाही. कुठलाही वारकरी असो, कोणीही सेवक असो, त्याच्याकडून 1 रुपया आम्ही कधी घेतला नाही. हा सर्व खर्च गावकरी मंडळी करतात. असं दुसऱ्याकडून कोणाकडून 1 रुपया बिशी घेतली जात नाही. आनंद किरोबा महाराज की सोमठाण देशातून पायी आलेली वारी त्र्यंबकेश्वरपर्यंत. तर आम्ही पुरुषांपेक्षा आमच्या महिलांची संख्या भरपूर आहे आणि महिला रोज शेतीतच काम करतात, पण निदान या 8-10 दिवसाच्या प्रवासामध्ये खूप आनंद लुटतात आणि आमची वारी खूप सुखाची होती. यातच आम्ही आनंद मानतोय. संतांची सेवा. श्री क्षेत्र सोमठाण देश ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असा हा पायदिंडी सोहळा निवृत्तीदादांचा. आणि याच्यात दुधात साखर असं की निवृत्तीदादांना 750 वर्ष झाले अवतार घेऊन आणि त्यांचे 750 वर्षाचे जे सोहळा आहे सगळीकडे साजरा होत आहे. जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून साजरा करतायत लोक. आणि हा आनंद इतका आहे की स्वर्गातील नाही हे कट करा स्वर्गीचे आम्हाला इच्छितातील लोक मृत्यूलोकी व्हा जन्म आम्हा का की या मृत्यूलोकात जो आनंद आहे हा स्वर्गात सुद्धा नाही. तो सुख सोहळा स्वर्गी नाही. असे या सोहळ्याचं वर्णन काय सांगावं. आमच्यासारखे काय त्याचं वर्णन करू शकतील. आमची वाणी अपूर्ण पडेल ह्या सोहळ्याचं वर्णन करायला. का की वर्षभर जे शेतकरी लोक जे शेतात कामं करतात आणि जेव्हा नाथांच्या दिंडी सोहळ्याचे जेव्हा प्रस्थान होतं, जेव्हा वारीमध्ये सामील होतात आणि ते वारी जेव्हा तुकोबाराय ज्ञानोबारायांचा गजर करत जे चालतात, जो आनंद लुटतात
त्याच्यापेक्षा सगळं फिकं आहे. त्याच्यापेक्षा हे सुख कुठंच नाही असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि हा आनंद कुठेच नाही, जो वारीमध्ये मिळतो तो आनंद कुठेच नाही आहे. मी मीना सुरेश हराळी सोमटांदेशवरून आलेले. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानोबा राया माझ्या ज्ञानोबा राया. ज्ञानोबा राया माझ्या ज्ञानोबा राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हरे निवृत्ती राया निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. केरबानंद केरबा महाराज की जय. गंगा गोदावरी माता त्र्यंबकेश्वर भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. रामकृष्ण हरी. माझं गाव साकोरे मिगे. मी लासलगाववरून पायी दिंडीत आले. बाबांची दिंडी सोमठाण देश ते त्र्यंबकेश्वरपर्यंत आज 9वा मुक्काम आहे. इतका आनंद आहे त्या दिंडीत. तर एकदा जर पायी आलं तर कायम पायी येवंच वाटत असं. म्हणजे 40 वर्ष तरी झाले असतील असं पायी दिंडीत यायला. असं आनंद सगळं. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी असं. दशरथ बोरस्ते, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, गाव साकुरा. मला वाऱ्या करायला आता आळंदी पंढरपूर ही महिन्याची वारी आहे माझी. दर महिन्याला वारीला येत असते मी. आणि आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या माझ्या 55 वाऱ्या झाल्या. आळंदी ते पंढरपूर 27 नंबर नंबरमध्ये आहे मी. भोई समाज नगारा पुढं घोडे मागं आम्हीमध्ये. त्याच दिंडीचा मान आहे. घरदार सगळं काय कशाची आशा नाही केली, फक्त वाऱ्या आणि देव. असं सगळं समाधानी करायचं देवाने. काही ठेवेल नाही. भजन म्हणू का? छोटं म्हणू का? गाईचा रावणात गेला, गाईचा रावणात गेला ग माझा गोंगडीवाला. गाईचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना. 5 वर्षाचं बाळ माझं, 5 वर्षाचं बाळ माझं. अंगणी खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ. तुम्ही लटकत घ्या त्याळ. गाईचा रावणात गेला ग माझा गोंगडीवाला. गाईचा रावणात गेला ग माझा कांबळीवाला. अगं तुम्ही तुझ्या गोंगडीला दोरी, तुझ्या गोंगडीला दोरी. गाई गेल्या यमुना तिरी, गाई गेल्या ग यमुना तिरी. गाईचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. अगं तुझ्या गोंगडीला दशी, तुझ्या गोंगडीला दशी. गाई गेल्या ग दुरल्या देशी, गाई गेल्या ग दुरल्या देशी. गाईचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला.
माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. अगं तुझ्या गोंगडीला गोंडा, तुझ्या गोंगडीला गोंडा, गाई गेल्या ग वरल्या तोंडा, गाई गेल्या ग वरल्या तोंडा, गायचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. अगं तुम्ही लपून याचा बावरा, तुम्ही लपून याचा बावरा, अळग्यात काय सारंगदारा, अळग्यात काय सारंगदारा, गायचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. अगं तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लपून याची गोटी, अळग्या त्या जगजेटी, अळग्या त्या जगजेटी, गायचा रावणात गेला आणि माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. अगं तुम्ही लपून याची इट्टी, तुम्ही लपून याची इट्टी, अळग्या त्या जगजेटी, अळग्या त्या जगजेटी, गायचा रावणात गेला माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. माझा गोंगडीवाला काना ग माझा कांबळीवाला. हा ब्रह्मदिनीचा जनता, हा ब्रह्मदिनीचा जनता. अगं तुम्ही आला ना रूपात्या, तुम्ही आला ना रूपात्या, हा कैसा येईल हाता ग गायचा रावणात गेला ग माझा गोंगडीवाला, गायचा रावणात गेला ग माझा कांबळीवाला. नामा मन गया शोदेशी, नामा मन गया शोदेशी, हा तुझा ग ऋषिकेशी, हा तुझा ग ऋषिकेशी, लय खेळवी तो आम्हाशी ग गायचा रावणात गेला ग माझा गोंगडीवाला, गायचा रावणात गेला ग माझा कांबळीवाला, गायचा रावणात गेला ग माझा कांबळीवाला. नाव घेऊ आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी वारी माझ्या घरी, आणि दशरथ पाटलाचं नाव घेते म्हणा जय हरी. पंती गवळणीला ग पुत्र झालं यशोदीला, गवळण हा गवळण म्हणती गवळणीला ग पुत्र झालं यशोदीला, वाण घेऊन या ताटी नंदागरी झाली दाटी, वाण घेऊन या ती नंदागरी झाली दाटी, गवळण हा गवळण म्हणती गवळणीला ग पुत्र झालं यशोदीला, गवळण हा गवळण म्हणती गवळणीला ग पुत्र झालं यशोदीला. एक दावी एकी पुढं एक वाटी सुंट वडे, एक दावी एकी पुढं एक वाटी सुंट वडे, गवळण हा गवळण म्हणती गवळणीला ग पुत्र झालं यशोदीला, गवळण. बालाजी चॅनलचे आम्ही आमच्या दिंडीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे व आमची पायी दिंडी सोहळा कोठुरे व कोमलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळा वय वर्ष 48 आहे व आमच्या दिंडीमध्ये वारकरी 150 ते 150 आहे. तरी इथून पुढे जास्तीत जास्त वारकऱ्यांनी पायी दिंडी सोहळ्यात सहभाग घ्यावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो व हा पुढे वारसा असा कायम चालत राहो अशी मी निवृत्तीदादांच्या चरणी व त्र्यंबकरायाच्या चरणी प्रार्थना करतो व इथला सर्व परिसर स्वच्छ ठेवावा अशी मी वारकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. गेले 38 वर्षापासून हा दिंडी सोहळा सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे पिंपळचे बंशी महाराज सुरवडे यांच्या शुभ हस्ते चालत आलेला हा हरिनाम सप्ताह आहे. सप्ताह म्हणा किंवा दिंडी म्हणा, तर असं हे आमचे महाराजांमुळेच आम्हाला घडलेलं आहे आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने हा चालत आलेला
यज्ञ आहे, नामयज्ञ असं म्हणायला काही हरकत नाही. तर इथून पुढे असंच चालेल आणि सर्व वारकरी बांधव जास्तीत जास्त उपस्थित राहतील. हे तर बाबाजींच्या कृपेने होणारच आहे, त्यात काही हे नाही पडणार. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. स्वामी जनार्दन. मौंगिरी बाबा जनार्दन. मौंगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. माऊली जनार्दन माऊली. जनार्दन माऊली करी कृपेची सावली. जनार्दन माऊली करते सावली. माची शाळा भरली पंढरपुरात. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. एकनाथ नामदेव चोखोबा तुकोबा भजनी होती दंग. 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 विठ्ठल विठ्ठल पाडेपाठ करीती सावताही त्याच्या संग. विठ्ठल विठ्ठल सावट करती सावताच्या संग. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हरी हरी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. जनाई मुक्ताई सकुकान पात्रा भक्ती मध्ये रंगली. जनाई मुक्ताई सकुकान पात्रा भक्ती मध्ये रंगली. भक्ती पाहुनी सारांची विठ्ठल त्यांना पास करीती. भक्ती पाहुनी सारांची विठ्ठल त्यांना पास करती.
आठवण देऊन तुकाराम ते हरी हरी, आठवण देऊन तुकाराम ते गेले वैकुंठास. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात, हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात. विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत, 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 रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत. अभंग आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोये, तेने विन जीवा सुख नोये हो, तेने विन जीवा सुख नोये, तेने विन जीवा सुख नोये. एरती माई के दुःखाची जनती आ, एरती माई के दुःखाची जनती. जीवा सुख नाही, तेने विना जीव सुख नाही ओ, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही ओ. एराती माईक दुःखाची जननी ओ, तेराती माईक दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान ओ, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. एरती माई के दुःखाची जनती आ, एरती माई के दुःखाची जनती. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही ओ, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. एराती माईक दुःखाची जननी आ, एराती माईक दुःखाची जननी. अविनाश करी आपोलिया ऐसे आ, अविनाश करी आपोलिया ऐसे. लावे मना पिसे गोविंदाचे, लावे मना पिसे गोविंदाचे ओ, लावे मना पिस
दुःखाची जनती ओ एरती माई के दुःखाची जनती तुका म्हणे एका या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आता नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे तुला या गोकुळ नगरीला बस कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात बंशी बाबांनी रोप लावले पंढरपुरात पंढरपुराने रोप लावले पंढरपुरात कल्पतरूच्या फांद्या फुटल्या देठात कल्पतरूच्या फांद्या फुटल्या देठात फांद्या गेल्या गगनात फांद्या गेल्या गगनात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात सीतामाईनं व्रत केले सीतामाईनं व्रत केले रामराया भरतर मिळाले रामराया भरतर मिळाले हनुमंताच्या हृदयात हनुमंताच्या हृदयात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात कल्पतरूचे झाड बाई माझ्या अंगणात आज की जय परमपूज्य महामंडलेश्वर भगवान की जय जनार्दन स्वामी महाराज की जय प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोठुरे नगरीतील व बाणेश्वराच्या कृपाशीर्वादाने हे चालत आलेला हा दिंडी सोहळा गेले 45 ते 50 वर्षापासून चालत आलेला हा दिंडी सोहळा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हे सगळं सहकार्याने सगळं हे दिंडी सोहळ्याचं कार्य पूर्ण होत आहे. तरी या दिंडी सोहळ्यात सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि बंशी बाबा सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा दिंडी सोहळा अतिशय प्रेमाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहे. त्याच्यात फार मोठा आनंद आहे.